आज आम्ही जे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, इथले आमदार आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब, आम्ही इथं न्याय मागण्यासाठी आलो आहे. आम्हाला न्याय द्या. न्याय मागताना जी तिथली सगळी व्यवस्था आहे, जी कायदा आहे, जी सुव्यवस्था आहे, जे तिथलं जे वातावरण आहे आणि जी भयान वास्तविकता आहे, तिथली जे भयान वास्तव आहे आणि ज्या घडलेल्या घटना आहेत आणि ज्या घडत आहेत त्या घटना आहेत, अत्यंत म्हणजे भयावह तिथलं वातावरण तयार झालेलं आहे. आम्ही तुमच्या दारात आलेलो आहोत, आम्ही तुमच्या गावात आलेलो आहोत. आम्हाला तुम्ही न्याय द्या. आम्हाला हे सगळं मांडण्याची, आमच्याकडे जे काही पुरावे आहेत, आमच्याकडे जे काही कागदपत्र आहेत, ज्यावेळेस तुम्ही पालकमंत्रीपद घेतलं आहे आणि एक वेळेस आला होतात, तर ज्यावेळेस तुम्हाला यायचं आहे तिथं बीडमध्ये, त्यावेळेस आम्हाला तुम्ही हे सगळं जाणून घ्या. आमच्या बोलण्यावर तुम्ही भावनिक होऊ नका, आमच्यावर विश्वास ठेवू नका. पण तिथले जे काही कागदपत्र आहेत, तिथं जे काही घडलेल्या चुका आहेत, त्या कशा सुधारतील आणि आम्हाला न्याय कसा मिळेल, यासाठी आम्ही आज इथं बारामतीतून तुम्हाला बोलतो आहे की आम्हाला न्याय द्या. खूप भयावह परिस्थिती तिथं आहे आणि जे काही घटनाक्रम आहे, तो घटनाक्रम कसा घडला ते पण तुम्ही जाणून घ्या. आम्ही तुम्हाला जे काही पेपर आहेत, जे काही ऑफिशियल सगळं दप्तर आहे, ते आम्ही दाखवून किंवा ज्या काही घडलेल्या घटना आहेत, या घटनेनंतरसुद्धा जे काही गोष्टी लेट होत जात आहेत, त्याच्यातून होणारं नुकसान जे आहे, त्याला जिम्मेदार कोण ठेवायचं, त्याला जिम्मेदारी त्याची कोण घ्यायची, या अनुषंगानं तुम्ही जे काय आम्हाला बोलायचं आहे, जे काय आम्हाला तुम्हाला न्याय मागायचा आहे, त्याची जाणीव करून घ्या आणि आम्हाला न्याय द्या. एवढंच मी इथून बोलेन.